नमस्कार, मी आयरमॅन अश्विनी देवरे, अल्ट्रा सायकलिस्ट, अल्ट्रा रनर. मी आज तुमच्यासाठी मिक्स भाकरी हा पदार्थ घेऊन आलेली आहे. ही भाकर मी स्वतः खाते. माझं जेव्हा 85 किलो वजन झालं होतं तेव्हापासून मी भाकर खाते. तशी मी लहानपणापासून भाकरच खाते. परंतु ही मिक्स भाकर जे तुम्ही एखादा इव्हेंट करत असाल किंवा आपला स्टॅमिना कमी असतो असं आपल्याला वाटतो, थकान महसूस होते किंवा मुलं खेळतात किंवा मुलं तुमचे स्पोर्ट्समॅन आहेत, तर त्यांच्यासाठी ही भाकर खूपच उपयुक्त आहे. तर तुम्ही सगळ्या फॅमिलीने ही भाकर खाल्ली तरी चालेल आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ही भाकर खा. तर हिच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते आणि ही भाकर ही सीझननुसार त्याचं कडधान्य जे आहे, जे धान्य आपण यूज करतो ते बदलत राहते. तर आता हा जो चालू आहे तो मे महिना आहे, म्हणजे उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यामध्ये हे भाकर कशी बनवायची ही रेसिपी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करते आहे. तुम्ही याचा नक्की प्रयोग करा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की एवढे कडधान्य आणायचं, पीठ कसं तयार करायचं, परत पीठ तयार झाल्यावरती घरात सगळे खातील का, खूप सारे प्रश्न निर्माण होत असतील. जर तुम्हाला रेडीमेड पीठ हवं असेल तरी तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. आणि माझ्याकडे एक दीदी आहे, ती तयार करून देते. फक्त प्रमाण मी तिला सांगते आणि ती तयार करून देते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कळवा. चला तर मग आपण पुढच्या म्हणजे येणारी जी मिक्स भाकरी आहे आणि ती भाकरी खाण्याचं विशेष म्हणजे की तुम्ही कुठल्याही भाजीबरोबर कशाबरोबरही ती भाकरी खाऊ शकता. आणि ती भाकरी खाल्ल्याने तुमचं वेट लॉस तर होणार, तुमचा स्टॅमिना पण चांगला होणार, तुमच्या मुलांची हेल्थ चांगली राहणार. तर ह्या भाकरीची रेसिपी जर तुम्हाला लिहून घ्यायची असेल तर लिहून घेऊ शकता. सुरुवातीला मे महिना चालू आहे त्याच्यामुळे काय करायचं, 1.5 किलो नागली, तिला तुम्ही नाचणी म्हणतात, तर ती घ्यायची. तिचे पापड पण बनवले जातात. ती नागली घ्यायची. नंतर 1 किलो ज्वारी घ्यायची आणि अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो तांदूळ, 1 पाव सोयाबीन, जे दाणे असतात ते छोटेसे ते दाणे, आणि 1 पाव मुगाची डाळ. तिच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनचं कंटेंट छान भेटून जातं. आणि इतर डाळी वाटी वाटी जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या डाळी एक छोटीशी वाटी घ्यायची. ते प्रमाण मिक्स करायचं, हाताने असं मिक्स करून घ्यायचं, ते दळून घ्यायचं. आणि ती बाजरी तुम्ही दुपारी जेवणामध्ये, रात्री जेवणामध्ये खाल्ली किंवा परोट्याला जरी हे पीठ यूज केलं तरी खूप छान आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ही भाकर नक्की खावी.